कॉमर्स कट्टा या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत पेज नंबर 43, एक्झाम्पल नंबर 8. नेने अँड काने आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 6:4. आता 6:4 जो रेशो दिलेला आहे तर यामध्ये दोन्हीही संख्यांना दोनाने भाग जातो आहे, म्हणजे बेदुने 4 आणि बेत्रिक 6. म्हणजे आपल्याला याचा रेशो अजून कमी करता आला, तो म्हणजे काय 3:2 असा आपण हा रेशो घेऊ शकतो. पुढे आता याचे ऍडजस्टमेंट बघूयात आणि त्याप्रमाणे आपण ऍडजस्टमेंट असणाऱ्या आयटम्सला खुणा करून घेऊयात. क्लोजिंग स्टॉक, नंतर आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरीज. इथे आहे वेजेस, इथे आहे सॅलरीज, यांना खुणा करून घ्यायच्या आहेत. मोटर व्हेकल याला डेप्रिसिएशन आहे, त्यालाही आपण एक टिक मार्क करून घेऊयात. देन बॅड डेब्ट्स आणि आरडीडीसी म्हणजे सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेब्ट्स. हे शेवट आहे आपल्याला दिलेले बॅड डेब्ट्स. आणि ड्रॉइंग्स आहेत. काने विड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजे हे 6,000 काय आहेत, त्याच्यामध्ये आहेत हे ड्रॉइंग्स आहेत. ड्रॉइंग्स आपल्याला इथे पण दिलेले आहेत, यांचाही विचार आपल्याला करावा लागेल. तर मग आता आपण उदाहरणाला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण सोडवणार आहोत ऍडजस्टमेंट्स. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ₹3,60,000. याचे नेहमीप्रमाणे दोन इफेक्ट्स आपल्याला माहिती आहेत. पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा ऍसेट साइडला. घेऊयात आपण. बाय क्लोजिंग स्टॉक 3,60,000 आणि दुसरा इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला ऍसेट साइडला. क्लोजिंग स्टॉक 3,60,000. पहिली ऍडजस्टमेंट संपलेली आहे. दुसरी आहे आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरीज. हे दोन्हीही आयटम जे आहेत हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतात. तिथे पहिले घेऊयात आपण. टू वेजेस, वेजेसची अमाऊंट आहे 10,000. इनरला ठेवायची आपल्याला. सॉरी वेजेस हा जो आयटम असतो हा आपल्याला घ्यायचा असतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कारण मजुरी हा प्रोडक्शनच्या आधीचा खर्च असल्यामुळे इथं माझ्याकडे एक चूक झाली आहे. इथे घेतोय मी टू वेजेस 10,000 आणि याच्यामध्ये आउटस्टँडिंग म्हटलेलं आहे 3,000. मग आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी. देणं बाकी आपण काय करतो, ऍड करतो. म्हणून ऍड आउटस्टँडिंग 3,000, आउटरला 13,000 आणि सॅलरी आपल्याला घ्यायचं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू सॅलरी आहे 50,000. त्यामध्ये आपण आता आउटस्टँडिंग काय करणार असतो, ऍड करणार आहेत 2,000. आउटरला घेऊयात आपण 52,000. त्यानंतर आउटस्टँडिंग जे असतात म्हणजे देणं बाकी आहे, त्यामुळे ते दोन्हीही इफेक्ट आपण देणार आहोत लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग वेजेस
सॅलरी वेजेस आहेत एकूण 3,000 आणि सॅलरी आहेत 2,000, आउटरला 5,000. नंतर आहे डेप्रेसिएट मोटर व्हेकल ॲट 5%. मोटर व्हेकल वरती 5% डेप्रेसिएशन काढायचं आहे. मोटर व्हेकल बघा इथं आहे 3,70,000. आपण घेणार आहोत ॲसेटला घ्या. $3,70,000. डेप्रिसिएशन आपण त्याच्यातनं वजा करतो, लेस डेप्रिसिएशन. आता याच्यावरती जेव्हा आपण 5% काढणार तर ते येईल 18,500. मी तुम्हाला नेहमी सांगतो की वर्किंग नोट तुम्ही स्वतः करून बघायच्या आहेत, वेळेअभावी मला इथे करता येत नाहीत. 3,51,500. डेप्रेसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण नेहमी टाकतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तिथे म्हणा टू डेप्रेसिएशन ऑन मोटर व्हेकल. अमाऊंट आहे 18,500. देन राईट ऑफ बॅड डेट्स अँड आरडीडी. याच्याकरता सन्ड्री डेटर्स आणि बॅड डेट्स हे दोन्हीही आयटम्स देणं गरजेचं आहे. इथे आहे सर्वात पहिले सन्ड्री डेटर्स 4,50,000. ते घेऊयात आपण ॲसेट साईडला. $4,50,000 आणि बॅड डेट्स आहेत 3,350. हे आपण घेऊयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे म्हणा टू बॅड डेट्स 5,000. सॉरी 3,350. बॅड डेट्स आहेत 3,350. मग आता आपण ऍडजस्टमेंटला सुरुवात करूयात. राईट ऑफ बॅड डेट्स ₹5,000. म्हणजे आपल्याकडे पूर्वीचे होते बॅड डेट्स 3,350 आणि म्हणजे इतके पैसे बुडलेले होते आणि नव्याने आपले पैसे बुडलेले आहेत 5,000 रुपये. मग आपले 5,000 रुपये बुडलेले आहेत म्हणजे काय आपला बुडीत पैसा वाढतो आहे. मग इथे म्हणायचं ऍड न्यू बॅड डेट्स 5,000. आणि ह्या बाजूला बघितलं आपण तर आपल्याला डेटर्स जे होते की 4,50,000 इतके डेटर्स आपल्याला मिळणार होते, इतका पैसा आपलं येणं होतं. त्यापैकी 5,000 रुपये जे आहेत ते मिळणार नाहीत. म्हणून लेस न्यू बॅड डेट्स 5,000 वजा केल्यानंतर येतात 4,45,000. बरोबर. नंतर आहे आरडीडी. आरडीडी नेहमी आपण बॅड डेट्स वजा केल्यानंतर जी अमाऊंट येते हिच्यावरती आपण नेहमी आरडीडी काढत असतो. आरडीडी ह्या सुद्धा एक प्रकारचा आपला बुडीत पैसाच आहे म्हणून तोही आपण काय करत असतो, वजा करत असतो. मग इथे म्हणायचं आहे लेस न्यू आरडीडी 5%. याच्यावरती 5% आपल्याला काढायचे आहेत 22,250. आता सन्ड्री डेटर्सला दुसरी कुठलीही ऍडजस्टमेंट नसल्यामुळे डायरेक्ट आउटरला आपण याची अमाऊंट घेऊ शकतो 2,22,750. आणि आरडीडी हा सुद्धा एक प्रकारचा बुडीत पैसा असल्या कारणाने बॅड डेट्स मध्ये आपण त्याला काय करणार असतो, ऍड करणार, कारण आपला बुडीत पैसा वाढतो आहे. ऍड न्यू आरडीडी 5% 22,250. मी नेहमी सांगतो की यांची टोटल
आउटरला घेण्याच्या आधी एकदा चेक करून घ्यायचं आहे की ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला कुठे आरडीडी दिलेली आहे का. तरी त्यांनी आरडीडी दिलेली आहे. म्हणजेच काय की इतका पैसा आपल्याला मिळून गेला आहे, आपल्या बुडीत पैशांपैकी इतका पैसा मिळालेला आहे. म्हणजे यांची बेरीज आपल्याला ठेवावी लागेल इनर कॉलमलाच. मग इथे घ्या 30,600 आणि हे जे आरडीडी आहे ते मिळून गेले म्हणजे आपला बुडीत पैसा कमी होतोय, म्हणून तिथून लेस करायचा आहे. लेस ओल्ड आरडीडी अमाउंटेड टू रुपीज 3,700. आउटरला येतात 26,900. लास्ट काने विड्रॉ गुड्स ऑफ रुपीज 6,000 फॉर हिज पर्सनल यूज. आता कानेचा आपण जेव्हा इथं ड्रॉइंग्स घेणार आहोत तर आपण ड्रॉइंग सोबतच ड्रॉइंग्स वजा करून घेऊयात सगळे, म्हणजे आपलं सोपं जाईल. प्रथम जर ऍडजस्टमेंटला ड्रॉइंग्स दिले असतील तर अशा वेळी त्याचे दोन इफेक्ट्स येतात. पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, तर तो पहिले घेऊन टाकूयात. बाय गुड्स विथड्रॉ बाय काने रुपीज 6,000. आणि आता ड्रॉइंग्स जे आहेत प्रथमतः आम्ही हे घेतोय कारण नेनेचे फक्त एकच ड्रॉइंग्स आहेत आणि कानेचे ह्या ठिकाणी दिलेले एक ड्रॉइंग्स आणि ऍडजस्टमेंटचे एक ड्रॉइंग्स, हे दोन्ही आपण एकत्र करून घेणार आहोत. म्हणून ड्रॉइंग्स घ्या पहिले, लेस करून घेऊयात आपण. लेस ड्रॉइंग्स नेनेचे आहेत 20,000 आणि इकडे कानेची बघूयात आपण. लेस ड्रॉइंग्स हे 15,000 प्लस ऍडजस्टमेंटला दिलेले 6,000, 21,000 आपण काय करणार एकूण वजा करणार आहोत. ड्रॉइंग्स वजा केल्यानंतर उत्तर येतं नेनेचं 14,80,000 आणि कानेचं 9,79,000. बरोबर. आता पुढे बघणार आहोत आपण, म्हणजे ही पण ऍडजस्टमेंट झालेली आहे. सोबतच आपले ड्रॉइंग्स पण आपले वजा केले गेलेले आहेत, म्हणजे इतकं आपलं काम झालेलं आहे. पुढे आपण आता पोस्टिंग बघणार आहोत. कॅपिटल नेने आणि काने दोन्हींचंही कॅपिटल आपलं घेतलं गेलेलं आहे. सन्ड्री डेटर्स पण झालेलं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आपण घेणार आहोत लायबिलिटी साईडला. इथे म्हणा सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 3,00,000. नंतर रेंट फॉर 10 मंथ्स म्हणता आहेत. मग रेंट आपण टाकतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पहिले घ्या. याला इंटरनल ऍडजस्टमेंट आहे. इथे म्हणा टू रेंट 10,000. आता यामध्ये 10 मंथ्स म्हटल्यानंतर 10 महिन्याकरता 10,000 असेल तर राहिलेले 2 महिने आहेत. याचा अर्थ काय तर 2 महिन्याचं आउटस्टँडिंग आहे, देणं बाकी आहे, म्हणून त्याला म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग. 10 महिन्याकरता 10,000 तर 2 महिन्याकरता असणारे 2,000. 2 महिन्याचं आउटस्टँडिंग होतं, एकूण आलेत 12,000. आउटस्टँडिंग जे आहे इथे जागा आहे, इथे लिहितोय मी आउटस्टँडिंग रेंट 2,000. डायरेक्ट आउटरला घेतले तरी चालतील, काही हरकत नाहीये. बरोबर. नंतर आहे स्टॉक. हा स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक, तो आपण घेऊयात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तिथे म्हणा टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट 5,35,500. 5,35,500. देन प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे परिसर, हा आपल्या उद्योगाचा व्यवसायाचा परिसर आहे, म्हणजे आपली ही ऍसेट आहे.
इथे लिहा प्रिमायसेस $8,50,000. नंतर आहे सॅलरीज आपलं झालेलं आहे. डिस्काउंट त्याने डेबिटलाही दिलेला आहे आणि क्रेडिटलाही दिलेला आहे. म्हणजे एक डिस्काउंट अलाउड आहे आणि एक डिस्काउंट रिसिव्ड आहे. जो डेबिटचा आहे तो असणारे डिस्काउंट अलाउड तो घेऊयात आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला म्हणा. टू डिस्काउंट अमाऊंट आहे ₹800 आणि जो क्रेडिट बाजूला दिलेला आहे डिस्काउंट ₹950 म्हणजे हा रिसिव्ड आहे. म्हणून तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट ₹950. नंतर मोटर व्हेकल पण झालेला आहे. सेल्स आपण घेतो नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. इथे म्हणा बाय सेल्स 8,40,500. सेल्स दिला आपण इनरला कारण इथं त्यांनी आपल्याला रिटर्न्स पण दिलेला आहे. रिटर्न्स दिलेला आहेत बघा. डेबिटचा रिटर्न म्हणजे कोणता असणार आहे सेल्स रिटर्न आणि क्रेडिटचा रिटर्न म्हणजे कोणता असणार आहे परचेस रिटर्न. मग आपण सेल्स रिटर्न वजा करून घेऊयात. लेस रिटर्न 5,500 आउटरला 8,35,000. नंतर परचेसेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. टू परचेसेस परचेसेसची अमाऊंट आहे 6,40,500. $6,40,500 त्याचेही रिटर्न्स त्यांनी दिले आहेत आपल्याला 3,500. इथे म्हणा लेस रिटर्न 3,500 आउटरला येतात 6,37,000. नंतर आहे वेजेस झालेला आहे. ऑफिस एक्सपेन्सेस ऑफिस म्हणजे हा आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण टाकत असतो. इथे घ्या टू ऑफिस एक्सपेन्सेस 20,000. देन बँक ओव्हरड्राफ्ट इट्स अवर लायबिलिटी म्हणून लायबिलिटी साईडला घ्यायचं आपल्याला आहे. बँक ओव्हरड्राफ्ट आहेत 1,50,000. नंतर रिटर्न झालेला आहे. प्रॉव्हिडंट फंड ह्या एक्झाम्पल मध्ये प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हे 3 आयटम्स नवीन आहेत. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हा आता ऍसेटच जाणार. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपल्या कंपनीला किंवा व्यवसायाला त्या फंडमध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागलं म्हणजे हा आपला खर्च आहे. हा आपण टाकणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हा जो आहे म्हणजे हा प्रॉव्हिडंट फंड जो आहे यामध्ये आपण हा ऍड करणार असतो. म्हणजे हा आयटम आपण याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड करायचा आहे. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून तिला टाकतो ऍसेट साईडला घ्या. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 8 लाख. नंतर कॅश इन हँड ही सुद्धा आपली काय आहे ऍसेट आहे. कॅश इन हँड 40,000. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन ही आपला खर्च आहे म्हणून टाकायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू प्रॉव्हिडंट फंड
कॉन्ट्रीब्युशन 1,00,000. नंतर आहे प्रॉव्हिडंट फंड, ही आपली लायबिलिटी असते. हो, लायबिलिटी टाकायचा प्रॉव्हिडंट फंड. त्याची अमाऊंट आहे 2,80,000. आपण जर नीट बघितलं तर प्रॉव्हिडंट फंडची अमाऊंट दिली आहे क्रेडिटला. तर क्रेडिट साईडला काय काय असतात, तर सर्व प्रकारचे इन्कम्स किंवा लायबिलिटीज. इथं लायबिलिटी आहे म्हणून टाकायच्या आपल्याला लायबिलिटी साईडला 2,80,000. सॉरी, इनरला घ्यायचं आपल्याला 2,80,000. इनरला का आपण इनरला का घेतली त्याला, कारण आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऍड करायचा आहे. नंतर आहे कॅश ऍट बँक, हे आपण टाकणार ऍसेटला. कॅश ऍट बँक 2,00,000. देन इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट. मग याच्यावरती जे इंटरेस्ट आहे ते आपण काय करतो, आता सांगितलंच मी की प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड करतो आपण. तर ऍड करून घेऊयात इथे. मग इथे म्हणायचं ऍड इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 42,000. आउटरला येतील 3,22,000. देन ड्रॉइंग्स झालेल्या आहेत, बॅड डेट्स झालेला आहे आणि आरडीडी पण आपण वजा केलेली आहे. जवळपास सर्व आयटम्स आपले संपलेले आहेत. तर आता आपल्याला एक्झाम्पल हे टॅली करायचं आहे. फक्त लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रॉफिट किंवा लॉस येईल तर तो 3/2 ने आपल्याला वाटायचा आहे. म्हणजेच 3 + 2 = 5. म्हणजे 3/5 आणि 2/5 असं आपल्याला वाटायचं आहे. हे लक्षात असू द्या. मग आता आपण सर्वात पहिले ट्रेडिंग अकाउंट जे आपलं आहे ते क्लोज करूयात. प्रथम आपण क्रेडिट बाजूची बेरीज करून घेऊयात. ती बेरीज आपली येते 12,01,000 आणि डेबिट बाजूची बेरीज येते 11,85,500 आणि वजा केल्यानंतर उत्तर येतं 15,500. म्हणजे आपली डेबिट बाजूची बेरीज कमी येते आहे. क्रेडिट बाजूची बेरीज जास्त येते, लिहून टाकूयात पहिले आपण 12,01,000. नंतर इथे कमी पडतायत डेबिटला, म्हणजेच काय असणार आहे ग्रॉस प्रॉफिट टू कॅरीड डाऊन. आपण तो शोधला आहे 15,500. टोटल आता सेम येईल 12,01,000 आणि आलेला ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 15,500. आता याही ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर आता प्रथम क्रेडिट साईडची बेरीज करूयात 16,450 आणि डेबिट साईडची बेरीज करूयात 2,30,200. म्हणजे जास्त बेरीज ह्यावेळेस इथे डेबिट साईडची, डेबिट बाजूची बेरीज जास्त येत असेल म्हणजेच काय असणार आहे लॉस. इथे लॉस येतो आहे. मग प्रथम मी डेबिट बाजूची बेरीज लिहून टाकतो 2,30,200. आपण हे बघितले ना, बरोबर. म्हणजे आपल्याला कमी पडता आहेत क्रेडिट साईडला, म्हणजे नेट लॉस असणार आहे. म्हणून इथे म्हणायचंय बाय नेट लॉस कॅरीड डाऊन नेने अँड काने. त्यांची वजाबाकी येते 2,13,750. 2,13,750 म्हणजेच इतका आपल्याला आलेला लॉस आहे.
2,13,750. मग इथे 2,30,200 इतका आपला टोटल आलेली आहे. आपण इथं लॉसही ओढून घेतलेला आहे, पण इथं लॉस आपल्याला बघितला आपण की आपल्याला त्यांच्या रेशो प्रमाणे वाटायचा आहे. त्याचा रेशो काय आहे? 3:2, 3/5 आणि 2/5. हा आहे नेनेचा आणि हा आहे कानेचा. तर बघा 2,13,750 गुणिले 3, जे उत्तर येईल त्याला भागिले 5 करायचं, म्हणजे आपल्याला मिळतील 1,28,250. आणि कानेचे 2,13,750 गुणिले 2, जे उत्तर येईल त्याला भागिले 5 केल्यानंतर उत्तर यायला पाहिजे 85,500. बरोबर. मग सिंपल आहे, ह्या एका स्टेपने तुम्हाला उत्तर काढता येईल. किंवा दुसरी एक पद्धत अशी आहे की जे आपला आलेला नेट लॉस आहे 2,13,750, त्याला भागिले पहिले 5 करून घ्या. 5 केल्यानंतर उत्तर आलं 42,750. मग याच्यामध्ये नेनेचा आहे 42,750, त्याचा हिस्सा 3 म्हणून गुणिले 3 करायचं, म्हणजे उत्तर येतं परत तेच सेम 1,28,250. आणि 42,750 गुणिले 2 म्हणजे कानेला मिळतील 85,500. दोन्ही पद्धतीने जास्त काही फरक नाही. इथे पहिले गुणाकार केलेला आहे, मग भागाकार केलेला आहे. इथे प्रथम भागाकार केला आहे आणि मग गुणाकार केला आहे. जास्त काही फरक पडत नाही, पण दोन्हीपैकी जी सोपी वाटेल पद्धत ती आपण निवडू शकतो. मग या ठिकाणी आपल्याला आता नेट प्रॉफिट लिहून टाकायचं आहे. नेनेचा आलेला आहे 1,28,250 आणि कानेचा आलेला आहे 85,500. बरोबर. नेट प्रॉफिट आपण आता ऍड करूयात. ऍड नेट प्रॉफिट. नेनेचा आहे 1,28,250. यांची बेरीज आपण आउटरला घेऊयात. ती येते 13,51,750. आणि मग आपण कानेचाही नेट प्रॉफिट ऍड करूयात. ऍड नेट प्रॉफिट 85,500. 8 याची बेरीज येते 8,93,500. अशा प्रकारची बेरीज येते. आणि मग आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. दोन्हीही बाजूंची बेरीज सारखी आली पाहिजे, म्हणजे लायबिलिटी साइड आणि ऍसेट साइड दोन्हींचीही बेरीज सारखी आली पाहिजे. ती येते 30,24,250. 30,24,250. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपलं टॅली झालेलं आहे. आता फक्त आपण संपूर्ण एक्झाम्पल वरती एक नजर मारून घेऊयात, म्हणजे एक्झाम्पल कसं झालेलं आहे हे आपल्याला कळेल. सर्वप्रथम ट्रेडिंग अकाउंट, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, नंतर वर्किंग नोट. अशा प्रकारे हे एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.